समुद्र सपाटीपासून तब्बल 11,800 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेले एक असं गाव जिथे वेळ जणू थांबली आहे. भारत तिबेट सीमेजवळ हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात वसलेले हे आहे नाको गाव. गावाच्या मध्यभागी असलेला हा पवित्र नाको तलाव हिवाळ्यात हा पूर्णपणे गोठून जातो, तर उन्हाळ्यात त्याच्या संत पाण्यात आजूबाजूच्या हिमालयाचं विहंगत प्रतिबिंब पाहायला मिळतं. या तलावाच्या कडेने चालताना आणि गावातील चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरताना एक वेगळ्याच शांततेचा अनुभव येतो. पण नाकोची खरी ओळख दडली आहे इथल्या 1000 वर्ष जुन्या बौद्ध मठात. इसवी सन 996 मध्ये महान अनुवादक रिचेन झांगपो यांनी या मठाची स्थापना केली होती. माती आणि लाकडापासून बनवलेली ही वास्तू आजही तशीच उभी आहे. या मठाची रचना एका भव्य मंडलासारखी करण्यात आली आहे. मठाच्या आत जाताच आपल्याला पाहायला मिळते ती प्राचीन इंडो तिबेटी शैलीतील अप्रतिम भित्तिचित्रे आणि मातीच्या जिवंत मूर्ती. असं म्हणतात की या मठाजवळ बौद्ध धर्मगुरू पद्मसंभव म्हणजेच गुरु रिनपोचे यांच्या पावलांचे ठसे आजही एका दगडावर उमटलेले आहेत, जे इथल्या गूढ वातावरणात आणखी भर घालतात. धकाधकीच्या आयुष्यापासून दूर अध्यात्म आणि निसर्गाचा हा अनोखा संगम मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. नाकोची ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील. जुलै म्हणजेच धन्यवाद.